शेतकरी महत्त्वाची आणि मित्रांनो मोठी नमस्कार। बातमी आपण पाहतो आहोत निवडणुकीच्या तोंडावर आणि कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करता येणार आहे। 6 देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे। बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे आणि 2,000 मेट्रिक टन कांदा हा मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। कांदा निर्यातीला आता परवानगी देण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडले गेलेत। राम, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी झी24 तासवर आपण कांदा सुरुवात झाली आहे। गरज भाषण तसा निर्णय घेतला जाईल। धन्यवाद। ठीक, शेतकरी नेते सदाभाऊ खोत आपल्या बरोबर होते। हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि याचं स्वागत केलं पाहिजे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। मात्र राजू शेट्टी, शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे सरकारने ही घोषणा केलेली आहे, मात्र बराच उशीर झालाय। यापूर्वीच खरं तर हा निर्णय घेतलेला पाहिजे होता। केवळ 99,000 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीबाबतचा हा सध्या तरी प्रश्न सुटला, मात्र सर्वच निर्यात बंदी, कांद्यावरची निर्यात बंदी पूर्णपणे मागे घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। तर एकूण 6 देशांमध्ये आता कांदा निर्यात होणार आहे। यामध्ये बांगलादेश आहे, यूएई आहे, भूतान आहे, बहरीन आहे, मॉरिशस आहे आणि श्रीलंका या देशांमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे आणि 2,000 मेट्रिक टन कांदा हा मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये सुद्धा निर्यात केला जाणार आहे। शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सकाळपर्यंत केवळ गुजरातपुरती पांढरा कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्यात आली अशा प्रकारचा निर्णय झालेला होता, मात्र आता संपूर्ण देशभरामध्ये सरकारने मोठी घोषणा केली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारने देण्याचा प्रयत्न केलाय। निवडणुका अर्थातच तोंडावर आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं की कोणत्या देशामध्ये निर्यात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित, शेती मार्गदर्शन, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा पुढे बातमी। तर शेतकरी मित्रांनो